नमस्कार मित्रांनो, शेळी पालन, कुक्कुटपालन असे अनेक योजना आहेत. या योजनेसाठी अर्ज कोणत्या वेबसाईटवरती करायचे, कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि आपल्याला किती अनुदान दिला जातो, हे सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. बघा, ॲप्लिकेशन अप्लाय करायचं असेल तर कोणत्या पद्धतीने करायचं आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. मी ऑलरेडी व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. ॲप्लिकेशन ऑनलाईन कसे अप्लाय करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवलं आहे. पण यावर्षी 2026-27 या वर्षी आपल्याला आता कोणत्या योजनेसाठी आपण पात्र आहोत हे कसं बघायचंय. आपल्याकडे एक महा आय डी असेल म्हणजे राज्य सरकारने महा आय डी कार्ड तयार केलं आहे. महा आय डी कार्ड आपण जर क्रिएट केलं असेल, जनरेट केलं असेल तरच आपण त्या योजनेसाठी आपण अर्ज करू शकणार आहेत. आणि याच्यात एक आपल्याला महा आय डी आपली जनरेट झाल्यानंतर आपण कोणत्या योजनेसाठी पात्र आहोत आणि कोणत्या योजनेसाठी पात्र नाहीत हे सर्व डिटेल आपल्याला महा आय डी नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला दिसणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, आपल्याकडे महा आय डी कार्ड नसेल तर आपण कोणत्याही योजनेसाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकणार नाही. शेतकरी असेल किंवा लेबर असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही फॅकल्टीमध्ये काम करत असाल आणि त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्यायचा असेल तुम्हाला, तर आपल्याकडे महा आय डी कार्ड असणे अनिवार्य आहे. तुम्ही पाहिलं असेल त्या पोर्टलवरती एकूण 92+ योजना महा आय डी कार्डला जोडण्यात आला आहे. महा आय डी कार्डमध्ये एक फायदा आहे मित्रांनो, त्याच्यात आपण जसं डिजी लॉकर तयार करतो तसंच महा आय डी कार्ड पण आहे. त्या ठिकाणी महा आय डी कार्डमध्ये आपले सर्व डॉक्युमेंट दिसणार आहे. आपलं क्वालिफिकेशन किती आहे, आपण कोणत्या योजनेसाठी पात्र आहोत, आपलं राशन नंबर काय आहे, हे इतर गोष्टी सर्व त्या ठिकाणी महा आय डी कार्डमध्ये दिसत असतं. ते महा आय डी कसं तयार करायचं तो व्हिडिओ सुद्धा ऑलरेडी मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. कसे तयार करायचं आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलमधून 2 मिनिटांमध्ये आपण महा आय डी कार्ड कसे क्रिएट करू शकतो हे सर्व डिटेल मी दाखवलं आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही लगेच तुमची महा आय डी तयार करून घ्यायचं आहे. कारण हे प्रत्येक नागरिकांसाठी आहे मित्रांनो. आपण कोणत्याही योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर महा आय डी नंबर आपल्याला लागणार आहे. तर महा आय डी कार्ड काढणे हे अनिवार्य आहे. आता शेळी पालन, कुक्कुटपालनसाठी आपण मागच्या वर्षी किंवा मागच्या 2023-24 मध्ये आपण अर्ज केला असेल, जर आपलं त्या ठिकाणी निवड झाली नसेल तर आपलं त्या ठिकाणी अर्ज ग्राह्य आपलं 3 वर्षापर्यंत असतं. जसं आपण योजनेचा लाभ घेतो 3 वर्षापर्यंत आपण कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, तसंच आपला अर्ज त्या ठिकाणी पेंडिंगला दाखवतो. जर आपण नवीन अर्ज करायला गेलो तर त्या ठिकाणी ऑलरेडी तुमचा अर्ज सबमिट आहे असं त्या ठिकाणी पॉपअप येतं. त्या पद्धतीने आपल्याला दाखवलं जातं. तर आपलं त्या ठिकाणी जेव्हा आपलं ॲप्लिकेशन एक्सपायर होतं तेव्हा आपण नवीन ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतो. पण याच्यात आता एक महा आय डी कार्ड नवीन राज्य सरकारकडून तयार करण्यात आले. त्या महा आय डी कार्डवरून आता आपल्याला सर्व काही योजनेचा लाभ घेता येणार आहे. आपल्याला सर्व त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर सर्व डिटेल दिसणार आहे. आपण कोणत्या योजनेसाठी पात्र आहोत, या योजनेसाठी आपण अर्ज करताना आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, त्याची प्रोसेस काय आहेत, हे सर्व डिटेल आपल्याला त्या महा आय डीवरून समजणार आहेत. तर शेळी पालन, कुक्कुटपालन, म्हैस पालन हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये तुम्हाला आणखी माहिती हवी असेल, किती अनुदान मिळतो, कोणत्या योजनेला किती अनुदान मिळतं, बकरी पालनसाठी, कुक्कुटपालनसाठी, ते सर्व सविस्तर तुम्हाला बघायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे अर्ज कसे करायचं आणि महा आय डी नंबर यूज करून कसे अर्ज करायचं ते सर्व सविस्तर तुम्हाला मी माहिती देणार आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.